आषाढ महिन्यातील पारंपरिक पद्धतीने कापण्या. तर मंडळी, आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या करतोय तर बघा किती टम्म फुगल्या आणि किती खुसखुशीत झाल्या. हाताने सुद्धा भोगा होतो, इतक्या खुसखुशीत आपल्या कापण्या झाल्या. गव्हाच्या प्रमाण बरोबर असलं की खुसखुशीत होतातच. नमस्कार मंडळी, मी ज्योती. तर इथं आहे ना 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय मी. गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं नाही, तसंच घ्यायचं. आणि 3 चमचे मी डाळीचं पीठ टाकलं. 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 चमचा डाळीचं पीठ असं प्रमाण ठेवलं. चिमूटभर मीठ टाकलं आणि पाव चमचा सुंठ टाकली. तर 3 वाटी गव्हाच्या पिठासाठी मी इथं त्याच वाटीने गूळ घेतलाय. तर गूळ आहे ना चिरून घेतला बारीक आणि सपाट वाटी घेतली. जसं आपण पिठाचं सपाट माप घेतलं ना, सपाट वाटी, अगदी तसंच गुळाचं माप घ्यायचं, सपाट वाटी. आणि पाणीसुद्धा आपण सपाटच वाटी घेतलेली आहे. 1 वाटी गूळ, 1 वाटी पाणी आणि 3 वाटी गव्हाचं पीठ, 3 चमचे डाळीचं पीठ असं प्रमाण आपण घेतलं. तर गूळ आहे ना फक्त वितळेपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे पाणी. त्याला एकसारखं चमच्याने ढवळत राहायचं आहे. त्याचा पाक अजिबात बनवायचा नाही आणि फक्त 2 ते 3 मिनिटामध्येच गूळ वितळला जातो. छान गुळाचं पाणी तयार होतं. तर आता आहे ना ह्याला थंड करण्यासाठी ठेवून देऊ. गॅस बंद केलेला आहे मी. तर 3 वाटी पिठासाठी ना 2 चमचे तूप घेतलं. तर या ठिकाणी तुम्ही तेलही घेऊ शकतात. तर तूप वितळलेलं नाही आहे त्यामुळं 2 चमचे घेतले. तूप जर वितळलेलं असलं किंवा तेल असलं तर 4 चमचे नक्की घ्या. हे वितळलेलं नव्हतं त्यामुळं 2 चमचे घेतलं. आणि तूप आहे ना अगदी कडकडीत गरम करून त्यात मोहन टाकलं आणि चमच्याने थोडंसं त्याला हलवून घेऊ, कारण गरम आहे तूप म्हणून. थंड झाल्यानंतर काय करायचं, त्याला हाताने असं पीठ मळून घ्यायचं. पूर्ण तूप आहे ना पिठाला असं चोळून घ्यायचं. पूर्ण पीठ असं चोळून घेतलं का छान. त्यानंतर आहे ना त्याचा मुटका होतो का बघायचं. मुटका झाला तर ठीक आहे, खुसखुशीत होतील. जर मुटका नाही झाला तर एखादा चमचा तेल किंवा तूप आणखीन गरम करून टाका आणि मुटका झाल्यानंतरच पीठ मळायला घ्या. त्यानंतर आहे ना आपलं गुळाचं पाणीसुद्धा थंड झालं आहे. काही काडी कचरा असतो खाली तळाशी, म्हणून आहे ना चहाच्या चाळणीने त्याला पाण्याला गाळून घेतलं. त्यानंतर मध्ये एक खड्डा करून आणि हळूहळू त्यात पाणी टाकून आपण पीठ छान असं मळून घेऊ. तर पाणी आहे ना एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं करून टाकायचं. समजा इतकं पीठ जरी घेतलं ना तर जितकं पाणी लागलं तितकंच टाकायचं. बाकीचं पाणी राहिलं तर राहू द्यायचं. पण आहे ना थोडं पाणी उरलेलं आहे त्यामुळं मी आणखीन 1 अर्धी वाटी पीठ घेतलं. यानंतर आपल्याला मोहन पण नाही टाकायचं किंवा डाळीचं पीठ पण नाही टाकायचं. अर्धी वाटी पीठ घेतलं मी पुन्हा आणि सगळं पाणी टाकून दिलं. आणि जसं आपण पुरीला पीठ मळतो ना घट्टसर, अगदी तसंच घट्ट पीठ मळायचं. नरम पीठ अजिबात मळायचं नाही चपातीसारखं. आणि त्याला 10 मिनटं झाकून ठेवलं भिजवण्यासाठी. तर 10 मिनटात आहे ना पीठ छान असं फुललं पण आणि भिजल्या पण गेलं बघा. तर आता त्याला आहे ना पुन्हा एकदा थोडंसं हाताने मळून घ्यायचं आणि त्यानंतर चाकूने काय करायचे ना तुकडे पाडून घ्यायचे. जसं आपण चपातीला उंडा ठेवतो ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आपल्याला उंडा ठेवायचा, कारण आहे ना कापणीचं चपाती आपल्याला जाडसर लाटायची. तर त्याचे असे छान गोळे करून घ्यायचे आणि थोडे थोडे त्याला तडाखे जात असतात. तरी तडाखे गेले ना की समजून जायचं की आपली कापणी आहे ना खूप अशी खुसखुशीत होणारे. पीठ असं चिकनापणा अजिबात आला नाही पाहिजे पिठाला, थोडंसं तडक गेलीच पाहिजेत. तर आता आहे ना उंडा घेतला, चपातीपेक्षा थोडासा मोठा असा उंडा बनवला. तर बघा ह्याला कसे थोडे थोडे तडाखे गेले खालच्या साईडनी. तर काही हरकत नाही, आपली खुसखुशीत होणार. कडेनी पण थोड्या तडाखे जातात. आणि ह्याला आहे ना पीठ किंवा तेल तूप अजिबात लावायचं नाही. असंच पीठ आपलं छान कोलपाटावरती लाटलं जातं. चिटकतसुद्धा नाही, कारण आपण त्यात मोहन टाकलेलं आहे. आणि बघा चपातीपेक्षा थोडंसं जाडसर, जशी आपण भाकर करतो ना ज्वारीची बाजरीची, त्यापेक्षा थोडं पातळ आणि चपातीपेक्षा थोडंसं जाड अशी लाटी लाटून घेतलेली आहे पोळी. आणि लाटून झाल्यानंतर आहे ना थोडीशी खसखस पेरली त्याच्यावरती.
आणि खसखस टाकल्यानंतर ना हलके हलके असे लाटणे त्याला मारून घ्यायचेत. म्हणजे जास्त जोर पण लावायचा नाही, प्रेस करायचं नाही. हलक्या हाताने थोडंसं लाटून घ्यायचं, जेणेकरून त्याला खसखस चिटकल्या जाईल. त्यापेक्षा आणखीन आपल्याला पातळ तर करायचं नाही. आणि लागण त्या आकाराच्या कापण्या, लहान मोठ्या कापण्या चाकूनी किंवा कटरनी कापून घ्या. तर बघा अशा कापून घेतल्या आणि किती जाडसर आल्या ते दिसतंय ना. अशी जाडसर कापणी थोडी आली पाहिजे, पातळही नाही एकदम जाडही नाही. अशी कापणी आपली तयार झाली आणि किती छान दिसती दिसायला सुद्धा. तर अशा पूर्ण कापण्या करून घेतल्या. तर मी काय केलं ना मंडळी, फक्त एका पोळीलाच खसखस लावली, बाकीच्या पोळ्यांना मी खसखस लावली नाही. तर अशा पूर्ण कापण्या अगोदर तयार करून घेतल्या मंडळी. त्यानंतर आहे ना तेल थोडंसंच गरम करायचं, जास्त कडक गरम करायचं नाही, बुडबुडे येई इथपर्यंत गरम करायचं. आणि नंतर आहे ना कापण्या टाकताना मध्यम गॅस करायचा आणि शेवटपर्यंत मध्यम गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायच्या कापण्या. तर बघा कशा टम्म कापण्या फुगल्यात ना आपल्या. जितक्या टम्म फुगल्यात ना तितक्या खुसखुशीत होणार मंडळी ह्या कापण्या. तर बघा मध्यम आचेवरती मी शेवटपर्यंत तळून घेतल्या, कारण त्या आतपर्यंत तळल्या गेल्या पाहिजे. जर मोठा गॅस केला ना तर मग काय होईल, पटकन लाल होईल आणि आतमधनं कच्च्याच राहतील. आणि त्यानंतर आहे ना खसखस लावलेली टाकली मी. तर खसखससुद्धा आपली अजिबात तेलात उतरली वगैरे काहीच नाही, छान अशी चिटकून बसलेली आहे. तर बघा काही खसखस लावून केल्या आणि काही साध्या कापण्या पण केल्या. तर कशाही कापण्या बनवल्या तरी पण चालतात. आणि बघा किती टम्म फुगलेली आहे, तुटायला सुद्धा किती खुसखुशीत आहे, पटकन तुटल्या जाती आणि आतून अजिबात तेलकट नाही झाल्या कापण्या. आणि हाताने सुद्धा भुगा होतोय मंडळी. तर किती खुसखुशीत कापणी झाली ते दिसतंच आहे तुम्हाला. रेसिपी आवडल्यास मंडळी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.